नाशिकमध्ये झालेल्या दोन भावांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलेलं आहे। पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली असली तरी या हत्या प्रकरणात पोलिसांनी बोटचेपत धोरण पोलिसांचा अवलंबल्याचा आरोप समोर येतोय। त्यामुळे या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पाहुयात याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। झालेला आहे। आज आमच्या पाठीमागे कोणीही नाहीये। दोन माझे भाऊ जे होते ते कर्ते पुरुष होते आणि आज आमचं घर हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। तर माझी एकच इच्छा आहे, ज्यांनी हे घडून आणलेलं आहे त्यांनाही शिक्षा मिळावी आणि हे जे आरोपी आहे ज्यांनी हे केलं आहे त्यांना फाशीची शिक्षा मिळावी। मारेकऱ्यांकडील मूळ हत्यारं जप्त केली नाही। पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी हत्येत अनेक हत्यारांचा वापर। मात्र पोलिसांनी लहान आकाराचा एकच कोयता केला जप्त। इतर मूळ हत्यारं लपवल्याचा पोलिसांवर आरोप। रक्ताचे कपडे धुवून घंटागाडीत टाकण्यात आले। प्रत्यक्षदर्शींचा जबाबच घेतला नसल्याचा आरोप। या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांचा गांजाचा व्यवसाय आहे। त्यामुळे पोलिसांसोबत लागेबांधे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। पर या कटामध्ये अनेक पोलीस अधिकारी, अनेक कर्मचारी आणि काही अवैध धंदेवाले हे या कटामध्ये सामील आहे की ज्यांनी हा कट करून आमच्या आंबेडकरी समाजाच्या युवकाला आणि त्याच्या बंधूला ठार केलं आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे काही पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी करत आहेत। त्यांना या कटामध्ये सहभागी असल्यामुळं त्यांना हत्येचा सहआरोपी करावं। पोलिसांनी आता SITची स्थापना करत गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश दिलेत। या प्रकरणात पोलिसांचा सहभाग आहे का या दिशेने देखील पोलीस तपास करणार आहेत। सदर गुन्ह्याच्या तपासाकरता विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलेले आहे। ते पुढील तपास करत आहे। सदर गुन्ह्यातील 5 आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून आरोपी नामे योगेश मधुकर गरड याला माननीय न्यायालयात हजर केले असता 10 एप्रिल 2025 पर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। जाधव बंधूंच्या हत्येनं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। त्यातच या हत्या प्रकरणात पोलिसांचे आरोपींची लागेबांधी असल्याचाही आरोप होतोय। त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासात काय माहिती समोर येते ते पाहावं लागेल। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।